प्रेमाला उफाळी, प्रेमाला काय म्हणतात त्याला, उफळून येणारं प्रेम जोपर्यंत तुम्ही स्वातंत्र्य देणार नाही, स्वातंत्र्य एन्जॉय करणार नाही, तुम्हाला सांगतो तोपर्यंत आयुष्याची खरी मजाच, ज्याला आपण म्हणतो की नाही लोणचं कसं खातो आपण, ती चवच येणार नाही. ते चुपके चुपके म्हणतात ना, चुपके चुपकेचा आनंद आहे ना, अफलातून आहे, अफाट आहे आणि अमर्याद आहे आणि अगणिक आहे. आणि म्हणून चुपके चुपके प्यार करो यारो, चुपके चुपके प्यार करो यारो, दिल भर के प्यार करो यारो, दिल भर के प्यार करो यारो. कोई आड़ा आया तो उसे आड़ा करो यारो, लेकिन अपना प्यार मत भूलो यारो, अपना प्यार मत भूलो यारो. जैसे मैंने मेरे जयश्री को हरदम अपने इनर हार्ट में और अपने ब्रेन में रखता हूं. कभी कभी लड़ लेती है, फिर भी हम डाकू के खानदान के हैं, थोड़ा बहुत तो हमको लोग सुना देते हैं. तो मेरी प्यारी प्यारी जयू, हाँ ये तो रेमंड शॉप के अंदर शादी के पहले पिट डाला था भाई, पिट डाला था. नक्की किस्सा आहे तो सांगा बरं एकदा थोडा. मी रेमंड शॉप मध्ये थांबलो होतो आणि हिला सकाळी मला भेटायचं होतं, मी भेटलोच नाही जाणून बुजून. आणि ही ट्रॅव्हल्स मधून उतरली आणि हिला तिच्या गावी जायचं होतं आणि मी हिला समजलं की मी रेमंड शॉप मध्ये आहे. ही एवढी रागात आली, म्हणजे प्रेम एवढं अग्रिगेट झालं, अग्रेसिव्ह झालं की येऊन लपा तिचं मारणं म्हणजे काय, गालं पकडणं आणि मग गालं पकडली की मी मुक्के घेणं, असं ते भांडण. दुसरं काय असतं, शर्टाचं बटन तुटलं तरी मी किती मुक्के घेतले त्याचं काय. किती घेतले तुम्हाला माहिती, आठवलं, काउंट केलं का तुम्ही? गेल्या आधी तर शर्टाचे बटन सगळे फाडून टाकले. आय एम व्हेरी पॉझिटिव्ह. आणि सगळ्यांनी आपल्या प्रेमाच्या बाबतीत पॉझिटिव्ह असायला पाहिजे. जर दोघांमध्ये आधी जर प्रेम झालं तर मग दोघांनी पण पॉझिटिव्ह असणं, त्याच्यामध्ये काही वाईट नाही. कारण पॉझिटिव्ह असल्याशिवाय तुम्हाला फिलिंग येणार नाही. जर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अजून प्रेम वाढणार नाही. आणि मला जायचं, मी गेले औरंगाबादवरून, मला जायचं गावी आणि मला आला नाही भेटायला, सांगितलं येतो भेटायला, तिथे गप्पा मारत बसला. तसंही मी गेले असते तर मागे गाडी लागलीच असती, माझ्या गाडीच्या मागे, तो काही प्रश्नच नव्हता. पण तिथे का नाही आला म्हणून फाईट. हे छोटे मोठे किस्से आहेत ना, ते खूपच गोड असतात आणि आनंददायी असतात.